तुमचं स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये। तुम्हा सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचा जावो। आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असतील, तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण। तर काम आवरले, आज खूप लेट सुरुवात करते व्हिडिओला, कारण कपडे प्रेस करायचे, बाकीची कामे होते, उपवास पण सोडायचा होता आणि भरपूर काही कामं होते। तर काम आवरले, त्यानंतर फरची वगैरे क्लीन केलं, पुसून घेतलं सर्व काही आणि आता कपडे प्रेस करायचे। कपडे किती फक्त त्यांचेच करणार आहे, पिल्लूचे आणि माझे उद्या करणार आहे, कारण लग्नाला जायचे, मग कपडे प्रेस करावंच लागतील। तर तुम्हाला दाखवते। तर सामान तर शिफ्ट केलं, पण जे कपाट होतं ते मला पुसून व्यवस्थित लावायचं होतं, कारण पावसाळ्यामध्ये काय होतं लगेच गारवा पकडतं आणि सर्व कपडे कसे प्लास्टिकच्या पिशवीमध्येच ठेवते, कारण इकडे लाकडाला काय होतं लगेच बुरशी पकडतं। त्यामुळे व्यवस्थित क्लीन करून मी यामध्ये गोळ्या ठेवते, म्हणजे काय होतं कपड्यांचा वासही येत नाही आणि बुरशी वगैरे लागत नाही। दरवेळेस असंच करते। तर सध्या म्हटलं एकदा पुसून घेते, व्यवस्थित क्लीन करून घेतलं ना, तर स्प्रेने क्लीन केलं म्हणजे मग काय बुरशी वगैरे काही लागत नाही। तर सर्व जे कपाट आहे ते पूर्ण पुसून घेतलं आणि पिल्लू बघा इथं कशी एक्सरसाइज चालू आहे आमची आणि त्याला बसायचं होतं आतमध्ये। तर सगळे कामं पटपट करून घेते आणि हे असंच करावं लागतं। जर तुम्ही जर खूप आणि इकडे तर येतेच बुरशी, काही म्हणा आपल्या तिकडे येते, पाऊस जर जास्त झाला किंवा गारवा असतोच पावसामुळे, त्यामुळे बुरशी वगैरे येणं तर साहजिकच असतं, किंवा मग कपड्यांचा वास येतो। त्यामुळे मग व्यवस्थित क्लीन करून कपडे मग एक सगळे प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ठेवून खाली पेपर वगैरे टाकून मग असंच करते। तर सर्व मी जे कपाट आहे ते पुसून घेतलेलं आहे, इथे तुम्ही बघू शकता। तर तुम्ही कसं करता तेही कमेंट करून सांगा। आणि हा स्प्रे खूप छान आहे, त्यामुळे मग व्यवस्थित होईल म्हटलं, आणि की जे आहे वास वगैरे तेही येणार नाही आणि बुरशीही पकडणार नाही। आणि मी कोणतेही काम करत असू दे, पिल्लूला मध्ये मध्ये कामं करायचीच असतात। तर सकाळची सर्व कामे आवरून घेतली, जेवण वगैरे झालं आणि पिल्लूला झोपवायचं होतं, पण म्हटलं राहू दे, एकदा हे काम करून घेते आणि मग बाकीचे कामं करते। आणि कपडे काही झालं ना, पावसामध्ये कपड्यांची खूप काळजी घ्यावी लागते। आता बघू येणार तर नाही याला बुरशी वगैरे, आता क्लीन केलेलं आहे। तर कपडे वगैरे ठेवायचे आहेत तिन्ही, तर यांचे पिल्लूचेही घड्या घालून तिथं पुढे तुम्हाला दाखवलं, माझे मी नंतर ठेवणार आहे। आणि पिल्लू बघा कसं जाऊन बसलं त्यामध्ये। लहान मुले असली ना तर असे उद्योग होतात, तर आणि ते करतातच, काही काय करेल ते काही सांगता येत नाही। आता तर वेगळंच आहे, जे आपण केलेलं असतं ना तो तेच पुन्हा, जर मी आता कपडे प्रेस केले ना तर पुन्हा आपण कसं स्विचमध्ये एक पिन लावली, कसं व्यवस्थित कसं केलं, सेम ॲज इट इज तसंच करणार। तर इथं जे आहे जो आरशाचा खालचा कप्पा आहे त्यामध्ये मी पिल्लूचे कपडे ठेवते, म्हणजे व्यवस्थित सगळे त्याचे त्यामध्ये बसतात। आणि फक्त जे नवीन आहे ते आणि डेली यूजचे आणि जे न वापरते आहे ते त्याच्या बास्केटमध्ये ठेवते। आणि बघा कसं जाऊन बसलं वरती। आणि आता जोपर्यंत मी काम करते तोपर्यंत असंच बसल तो, तिथं उतर खाली चढ उतर चढ उतर असं। आणि त्याचे जे नवीन होते ते व्यवस्थित चेक करून ठेवते, कारण जे मोठे आहे ते नंतर आणि जे आता छोटे होतील ते म्हटलं वेगळे ठेवा, कारण मग आता घरी पण जायचं आहे तर सगळे कपडे पुन्हा लागतीलच। तर मग व्यवस्थित सगळे मी इथं चेक करून ठेवत होते एक एक करून। आणि आणखी एक सांगायचं होतं तुम्हाला की सध्या काय झालं, माझा थोडासा गॅप पडला तर व्हिडिओला खूप म्हणजे खूपच कमी व्ह्यू येत आहे। तर याचं काय होतं आहे तर जेवढं तुम्हाला नोटिफिकेशन यायला पाहिजे तेवढं नोटिफिकेशन येत नसावं असं तर मला तरी वाटतं। जर तुम्हाला नोटिफिकेशन येत नसेल तर शेजारी जिथं आपण माझं नाव दिसतं त्याच्या शेजारीच बेल आयकॉन आहे, त्यावरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड होईल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन येईल। आणि आणखी म्हणजे तुम्हाला कोणते व्हिडिओ बघायला आवडतात, क्लिनिंगचे, कुकिंगचे, त्यानंतर ट्रॅव्हलचे, किंवा मग घरातील काही जे आपण जुगाड असतो, जे DIY असतात ते कोणते बघायला आवडेल नक्की कमेंट करून सांगा। आणि व्हिडिओ कसे वाटतात तेही कमेंट करून सांगा, त्यामुळे मग आपल्यालाही कळतं की तुम्हाला कोणते व्हिडिओ आवडतात, म्हणजे मलाही समजतं। आणि मेन म्हणजे जर व्हिडिओ तुम्हाला आवडले तर मग आपल्याला आणखी एनर्जी येते की नवीन नवीन छान छान व्हिडिओ बनवायला। तर असो, तर नक्की सांगा कमेंट करून। आणि इथं जे सर्व पिल्लूचे कपडे होते मी ते प्लास्टिकच्या पिशवीमध्ये जसे आहे तसे व्यवस्थित ठेवते, कारण मग त्याचेही खराब व्हायला नको। कारण किती जरी नाही म्हटलं ना तर हे जे आपलं प्लाऊडचं असतं ना कपाट, जे सनमाईकचं जे आहे तुम्हाला दिसत असेल माझंवालं लाकडाचं आहे ते, त्याला बुरशी पकडते, जसं लोखंडाच्याला नाही पकडत। तर मी बघत होते त्याची पॅन्ट त्याला येते की नाही येते, कारण मग जे मोठे आहे ते ठेवून देते म्हटलं, आणि जे आहे छोटे छोटे ते काढून घ्यायला। आणि बघा असं असतं, आमचे जर नवीन कपडे काढले ना तर आम्ही लगेच जे घातलेले ते काढून टाकतो आणि दुसरे घालायला तयार। आणि आता त्याला कपडे वगैरे घालते तर फक्त शर्टला थोडा प्रॉब्लेम येतो, पॅन्ट तर इझी घालतो। तर बाकीच्या गोष्टीही हळूहळू जमतात मुलांना आपण शिकवलं, सवय लावली तर सगळे
सगळ्या गोष्टी व्यवस्थित करतात. तर त्याचं बघा लगे पॅन्ट काढली आणि आता घालून पण दाखवेल बघा. त्याला मी नाही म्हणत होते. आणि जी फ्रॉक आहे ती ती मी डोळे जेवणाच्या वेळेस जेव्हा मला फोटोशूट करायचं तेव्हा घेतलेली होती. आणि मग मी म्हटलं ती मी माझ्यासाठी घेतली, त्यामुळे मी कुणाला दिली नाही आणि तशीच ठेवली पिल्लूचीच. त्याच्यावरती थोडे फोटो वगैरे काढलेले आहे. आणि खूप कपडे आहेत. लहान मुलांचं म्हटलं ना तर खूप जास्तच कपडे असतात. खूप म्हणजे खूपच असतात, काही विषयच नाही आहे. तर एवढेच नाही आहे, पूर्ण बास्केट भरलेली. आणि डेली यूजचे तर मी छोटे छोटे होणारे सगळे वापरायला काढलेले आहे. तर बघा ती नाही घातली आणि आता तिसरीच पॅन्ट घालायचं काम चालू आहे. असो, तर इथं एक एक कपडे त्याचे सर्व चेक करून मी आता ठेवून देते, कारण मग व्यवस्थित ठेवले ना तर मग टेन्शन नसतं. म्हटलं मग आता पावसाळा आहे तर पुन्हा मग एखाद्या महिन्यामध्ये पुन्हा सर्व काढून क्लीन करून पुन्हा ठेवावं लागतात. शक्यतो पावसामध्येच हा प्रॉब्लेम येतो, उन्हाळ्यात हिवाळ्यात जास्त काही होत नाही. तर बघा झाली आमची पॅन्ट घालून आणि माझे त्याचे सर्व जे कपडे होते ते ठेवून झाले. फक्त त्याचे सॉक्स शोधून ठेवायचे आहे. जे नवे आहेत ते वेगळे करायचे आहे आणि जे जुने होते तेही वेगळे ठेवले, कारण मग ते यूज होत नाही जास्त. तर मग असं करते म्हटलं. तर ज्या पॅन्ट होत्या त्या समोर ठेवल्या आणि पूर्ण ज्याचा जो कप्पा आहे, ज्याचे जे कपडे आहेत ते सर्व काही ठेवून झालेले आहे माझे. त्यानंतर इकडे जे माझं डेली यूजचं सामान आहे, डेली यूजचे कपडे आहे, म्हणजे जास्त यूज नाही होत बाहेर जायच्या वेळेस घालते ते, आणि जे मेकअपचं सामान होतं तेही ठेवायचं होतं. तर ते असंच पिशवीमध्ये ठेवलेलं होतं. ॲक्च्युली हा व्हिडिओ मी आधीच शूट केलेला होता, पण तुमच्यासोबत शेअर करायचं राहिलं होतं म्हणून मग मी यामध्ये दाखवलं तुम्हाला हे सगळं काय. आणि मेन म्हणजे काय होतं ना, सकाळची कामे, घरातील कामे तर सगळ्यांनाच माहिती आहे किती असतात. स्वयंपाक, त्यानंतर भांडे, फरची पुसायलाही वेळ जातो, त्यानंतर पिल्लूला जेवणामध्ये तर इतका वेळ जातो ना आम्हाला. 1 तास एका टाईमला, म्हणजे 3 तास तर पकडून चालले त्याच्यासाठीच असतात दिवसातले माझे. आणि बाकीच्या गोष्टी तर वेगळ्याच असतात. एवढा वेळ काढून मग ह्या बाकीच्या सर्व गोष्टी मला कराव्या लागतात, घरातील कामे. आणि व्हिडिओ शूटिंग तर चालूमध्ये करतं, पण एडिटिंगलाही वेळ जातो. तर ते कामे असं करून ॲडजस्ट करून करते. तर इथं मी जे आहे ते पिशवी रिकामी करून घेतली होती आणि खाली व्यवस्थित ठेवलेलं नाही. जे मेकअपचं सामान असंच ठेवून दिलेलं आहे ते व्यवस्थित लावायचं आहे. पण म्हटलं पहिले एकदा कपडे ठेवून दिले, तर सर्व कपडे इथं ठेवून दिले आणि त्यानंतर मग मेकअपचे सामानचे डबे आहे ते व्यवस्थित लावते म्हटलं. तर हे कपडे जे आहे ना ते बाहेर जाण्यासाठी लागतात. आणि ॲक्च्युली असं झालेलं आहे सध्या, खूप जे काही ड्रेस आहे ते मला व्यवस्थित येत नाही आहे वेट गेनमुळे. तर इकडे तरी अजून एवढं सगळं सामान पडलेलं आहे भरपूर काही. आणि बेडरूममध्ये एवढं आहे आणि हॉलमध्ये पण तुम्हाला दाखवते किती आहे ते. आवरल्यानं पसारा कमी होत नाही, तर एवढा पसारा आवरायचं. ते गहू आता मी उद्याच त्या ड्रममध्ये टाकणार आहे, असं काही शक्यच नाही. तर एवढं सगळं आवरते आणि मग बाकी कपाट पण आवरायचं आहे. बघू आता काय काय आवरणं होतं. चलो, तसं इथं मी हे प्लास्टिक टाकून घेतलं, इथं पिशवीच ठेवली कारण हे ओढावं लागतं म्हणून. आणि खाली कागद टाकल्यावरती पिशवी ठेवल्यानंतर काम येते ते. आणि खाली पण पिशवी ठेवली कारण याला बुरशी येते पावसाळ्यात, कारण क्लीन करावंच लागतं. तर सर्व साड्या ठेवून देते. पूजा केली. पिल्लू तर काय देव राहू देत नाही, फक्त हे उचलायचं आहे, आरसा क्लीन करायचा राहिला आणि महाराजांचा फोटो वरती लावायचा आहे, पण त्याच्यासाठी खिळा ठोकावं लागेल. गहू उचलायचे, म्हणजे त्या ड्रममध्ये भरायचे आणि बसन. बाकी टेबलवरचं एवढं सामान, हे बॉक्सेस आहे ते बेडरूममध्ये ठेवायचे आहे. तर असं क्लिनिंग केलेलं आहे पूर्ण. फक्त खेळण्यासाठी बाकीच्या वस्तू राहिलेल्या आहेत. तर असं हे फॅन काढून आणायचे होते त्या रूममध्ये, त्या वयातले गहू काढून घेतले ते, कारण मग उभं राहण्यासाठी काही नव्हतं. तर आता पुन्हा यामध्ये मला भरून ठेवायचे आहेत, चाळून पुन्हा ठेवावं लागेल. तर इथंही आहे गुन्हे. तर ते कीड लागू नये म्हणे मग कापूर टाकलं होतं, पण कापूर नका टाकू कारण त्याचा सगळा वास गव्हाला लागतो आणि पिठालाही लागतो. त्यामुळे कापूर कधीही टाकू नका गव्हामध्ये. मी एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, पण मी पहिल्यांदा नव्हतं टाकलेलं, बाकीचे टाकलेलं, पण कापूर टाकलं त्यामुळे मग आणखीनच कापूरचा वास यायला लागला. मग ते चपाती चांगली लागत नाही, त्यामुळे सांगते. तर हे गहू चाळून मी भरते. फरशी झाडून वगैरे घेतलेली त्यामुळे मी खालीच टाकले आणि क्लीन आहे, फक्त आता चाळून भरून देते. तर एवढे सगळे कपडे आहे प्रेस केल्यानंतर मग तुम्हाला दाखवते. भरपूर आहे, पण ते घड्या ठेवलेले त्यामुळे दिसत नाही. तर यांचे 6-7 ड्रेस आहे, शर्ट आहे आणि 2-3 पॅन्टी आहेत, तेवढे प्रेस करायचे आहे. आणि पिल्लूचे माझे उद्या करेल म्हटलं. तर जो आमचा बॉक्स होता ना, डेस्टिनेशन बॉक्स, तो आपण म्हणजे केबल लावून बोर्डमध्ये थोडंसं मागे पुढे घेऊ शकतो, म्हणजे इस्त्री खाली बसून करता येते. तो बंद पडला त्यामुळे मग तिथं स्विच आहे आणि इस्त्रीची वायर जी आहे छोटी आहे, त्यामुळे मग असं तिथंच ठेवून मग करते. आणि पिल्लू काय अजिबात ऐकायला तयारच नाही आहे, काही करा तुम्ही, तो मी तिथंच उभं राहणार. आणि एकदा त्याला गणपतीच्या वेळेस चटका पण बसलेला इस्त्रीच्या, अशी त्यांनी गरम होती अशीच ठेवली आणि मग त्याला तो तशीच पकडायला गेला आणि चटका बसला होता. पण आता कळतं त्याला की इस्त्रीचं, त्याला तेव्हा आठवतं एवढ्या दिवसाचंही आणि लक्षात पण आहे, त्यामुळे हात तर लावत नाही. पण मग भीती वाटते आपल्यालाही करताना. आणि त्याचं चटका जर बसला ना, तर लहान मुलांची स्किन तेवढी नाजूक असते ना, तर लवकर बरंही होत नाही आणि इतक्यात लगेच चटका बसून जातो. तर ते शर्ट गरम लागत होता म्हणून हात लावत होता. त्याला मी म्हटलं नको मागे हो. आणि तो झोपेला असतानाच मी करायला घेतली होती
पण तो लगेचच उठतो. असं वेळेस असंच होतं, जेव्हा मी काम करायला घेते ना तो अजिबातच ऐकत नाही. आणि जेव्हा त्याला उठायचं असतं ना, जेव्हा नाही तेव्हा काही काम नसतं तेव्हा खूप वेळ झोपेल. आणि जेव्हा असं मला काही काम असेल ना तर तो नाही पाहिजे माझ्याजवळ, त्यावेळेस हमखास लवकर उठणार. तर इथे मी व्यवस्थित छान अशी शर्टला इस्त्री करून घेते. तर हा खादीचा शर्ट आहे, त्याला ती इस्त्रीच लागते. तसंच सगळ्यांनाच प्रेस लागतेच, प्रेस करावंच लागते कोणत्याही कपड्यांची. तर आतमधली जी साईड आहे ना ती व्यवस्थित प्रेस करून घेतली, कारण जे घाम वगैरे आलेला असतो किती जर क्लीन केलं ना तर जेव्हा इस्त्री करतो तेव्हा कपडा व्यवस्थित छान होतो आणि एकदम नवीनसारखा दिसतो. तर आतमधल्या बाजूनी जी आहे ती सगळी करून घेते आणि त्यानंतर मग वरच्या बाजूनी बाहेरनं करून घेणार आहे, म्हणजे व्यवस्थित इस्त्री होते. आणि जसं आपण दुकानमधून पॅकिंग शर्ट आणतो तसाच होतो. तर तुम्ही कोणत्या पद्धतीने करता तेही कमेंट करून सांगा, आणि मी करते तीही योग्य आहे की नाही तेही तुम्ही सांगा. तर आतल्या साईडनी करून घेतली, त्यानंतर बटन लावून घेतलं आणि समोरच्या साईडनी करून घेते, म्हणजे उलटं केल्यानंतर मग व्यवस्थित आपल्याला घडी घालायला इझी पडतं आणि टाईमही वाचतो. तर बटन लावून घेते, समोरून करून घेते. तर तुम्हाला एका शर्टचे दाखवणार आहे मी फक्त कशी करते ते व्यवस्थित असं. आणि मग बाकीचे बाहींना करून घेते आणि बॅक साईडने केली का मग घडी घालायला इझी पडतं, त्यामुळे मग तशी करते. आणि सर्व ज्या बटन आहे ते लावून घ्यायची वरती कॉलर जवळचं आहे, म्हणजे आपलं कॉलर जे आहे व्यवस्थित टाईट राहते. तर तुम्ही ते बघू शकता. तर व्यवस्थित सगळं बाजूंनी मी आता करून घेणार आहे. तर बॅक साईडने ही करायला घेतली. आधी मी विसरले की सुरुवातीला समोरून करायची आणि त्यानंतर बॅक साईडने करायची. मलाही पिल्लूच्या नादामध्ये आठवण नाही राहिली, पण असं करते. तर जरी तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल, पहिलं फ्रंट साईड करून घ्यायची, त्यानंतर बॅक साईड करायची आणि त्यानंतर मग आता बाहीला करते. तर असं असेल बटन जवळ तर असं करून घ्यायचं. जसं मी आता इथं केलं ना तर म्हणजे आतमध्ये पकडायचं, जिथं खांद्यावरचं आहे तिथं नाही धरायचं, जे बटन लावतो ना तिथं पकडायचं. बरोबर तो जो बाहीचा शेप आहे व्यवस्थित होतं आणि व्यवस्थित तिथं घडी पडते बाहीला. तर असं करते. आणि बसून तर मला जमतच नाही, कारण शर्ट मोठे असतात आणि बसून व्यवस्थित हातही पुरत नाही. तर मला असं बसूनच करावं लागत होते. आणि खाली बसून असलं ना तर डायरेक्ट फरचीवरती मग व्यवस्थित खाली बसून करता येते. वरती कसं थोडंसं अवघड पडतं, किंवा मग वरती उभं राहून करायला पाहिजे तेव्हा इझी पडतं, म्हणून मग मी आता अशी करते आहे. तर सर्व काही जे आहे दोन्ही बाईंना करून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता. आणि जी आता फ्रंट तुम्हाला म्हटलं ना तर फ्रंट आधी करायची आणि बॅक त्यानंतर मग पुन्हा मी आता बॅक साईडला केली. आणि मग आता घडी कशी घालायची तेही सांगते, बाहीचंही दाखवतेच. पुढे मी इस्त्री करून घेतलेली आहे आता, तरीही तुम्हाला पुढे दाखवते कसं केलेलं आहे कसं नाही. आणि शर्ट कसाही असू दे, तर इस्त्री केली किंवा प्रेस केली ना आपण तर व्यवस्थित छान दिसतो, एकदम नवीन दुकानातून आणल्यासारखा वाटतो. तर पिल्लू बघा कसे आमचे कारनामे चालू असतात, काही ना काही उद्योग आमचे चालूच असतात, शांत आम्ही बसूच शकत नाही. तर सर्व जी आहे दुसरी बाहीलाही करून घेते. तर तुम्हाला सांगितलं तसंच बटन लावतो ना आपण बाहीचं, तिथं पकडायचं आणि तशीच ॲज इट इज घडी, म्हणजे ती बरोबर व्यवस्थित अशी होते जशी आपल्याला पाहिजे असते. काही शर्टचे असं असतं, काहींचे सरळ असते डायरेक्ट, म्हणजे सरळ सगट असतं ते शर्टवरती, असं जसा शर्ट असतो तशी करायची. तर मी तर अशीच करते, तुम्ही कशी करता तेही सांगा. तर मी दोन्ही बाईंना हे व्यवस्थित करून घेते, फ्रंटलाही करून घेतलेली आहे. तर आता बघू शकता व्यवस्थित छान अशी घडी पडलेली आहे. आणि लग्नामध्ये घालायचं म्हटलं व्यवस्थित छान झाल्याच पाहिजे इस्त्री, तेव्हाच कपडे जे प्रेस आहे ते चांगले छान वाटतात, कडक वाटतात आणि मेन म्हणजे फ्रेशही दिसतात आणि मेन म्हणजे एक नवीनही दिसतात. आणि यांना तर काही नवीन ड्रेस घ्यायचे नाही, हेच घालायचे आहे, म्हणजे खूप जास्त यूज नाही केलेले, मग नवीनच आहे तर कशाला पैसे वेस्ट घालायचे. आणि कपडे घरात पडून तसेच असतात, ऑलरेडी खूप कपडे झालेले आहे. तर आजच मी 7 शर्टला प्रेस करते आणि फक्त पॅन्ट घ्यायची आहे, कारण पॅन्ट 2च आहे व्यवस्थित छान अशा. तर जे म्हटलं मी तुम्हाला फ्रंटला माझी कोण चुकी झाली, आधी फ्रंटला करायची मग बॅकला करायची असते, पण मी आधी बॅकला करून घेतली आणि त्यानंतर मग फ्रंटला केली, कारण मग बॅक साईडला केली ना तर घडी घालायला इझी पडतं. तुम्हाला पुढे दाखवतेच मी. तर व्यवस्थित छान अशी शर्ट जी प्रेस झालेली आहे तुम्ही बघू शकता, आधीच्या कलरमध्ये आणि आताच्या कलरमध्ये, आणि मेन म्हणजे शाईनमध्ये चेंज होतो. तर ही आता ह्या प्रेसला घेऊन म्हणजे जवळपास 5 वर्ष झाले, तेव्हा 500 का 600 रुपयाला घेतली होती. पण आणि मेन म्हणजे कपाटावरून खाली पडलेली आहे माझ्या हातातून, पण मग व्यवस्थित चालते, चांगली निघाली, अजिबात तिला अजून काही झालेलं नाही पडली तरी. तर आता मी बॅक साईडला पुन्हा एकदा प्रेस फिरून घेते, कारण उलटं पालटं केलं ना तर पुन्हा घड्या पडतात त्यामुळे. आणि मग पुन्हा जी म्हटलं तुम्हाला मी बाईची घडी अशी केली होती, तर तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये. आता ते मला तुम्हाला एक्सप्लेन करता नाही आलं की कशी केलेली आहे, तरी मी सांगितलं मला जेवढं सांगता आलं तेवढं. तर इथं बघू शकते व्यवस्थित मी असं घडी करून घेत आहे. घडी केली ना तर मग व्यवस्थित घडीची घडी शर्टच्या तशाच राहतात आणि व्यवस्थित असं आपला शर्टही व्यवस्थित राहतो, जागच्या जागेवर अजिबात हालत वगैरे नाही. पुन्हा मी प्रेस फिरून घेते आता आणि व्यवस्थित छान असं जे आहे. तर मी मोठीच घडी घालते, कपाटात असे व्यवस्थित बसतात, पण म्हटलं तर घेऊन जायचे आहे तर थोडीशी छोटी घडी करते, म्हणजे दोनदा हे करायचं, घडी करायची नाही तर डायरेक्ट अशी मोठी व्यवस्थित होते आणि मेन म्हणजे माझ्या कपाटामध्ये व्यवस्थित बसतात, त्यामुळे मग तसं करते.
तर शर्टला प्रेस करून झाले, आता पॅन्टला करून दाखवते आणि मग बाकीचे जे आहे कपडे तर जवळजवळ मला 1.5-1 तास लागला सर्व करण्यासाठी आणि 1.5 कशाचे 2 तास लागले, कारण पिल्लूचंही मध्ये मध्ये चालू असं. पॅन्टचे तर पटकन होऊन जातं, पॅन्टला काही जास्त काय नसतं, सरळ प्रेस मारायची आणि झटपट होऊन जातात. घडी घालायला सोपं पडतं, त्यामुळे फक्त त्यांचे काय असतं ते घड्या आहे व्यवस्थित एकावर एक आल्या पाहिजे, तर मग म्हणून फक्त पॅन्टला काय वेळ पण लागत नाही, लगेच झटपट होऊन जाते आणि जास्त काही घड्यांचं टेन्शन नसतं की याच्यावर एक ही घडी आलीच पाहिजे. फक्त एवढं काय साईडची आणि आतली घडी व्यवस्थित आली पाहिजे. आणि ह्या व्हाईट पॅन्टी म्हटलं ना त्याला मातीचा पण कशाचाच थोडा पण अजिबात लगेच सहनच होत नाही, म्हणजे लगेच खराब होऊन जातात आणि कष्ट करून धुवावी लागतात, तुम्हाला हे माहीतच आहे. तर आजच मी धुवून काढली होती आणि सुकली पण होती, म्हटलं चला पॅन्टलाही प्रेस करून ठेवूया म्हणजे व्यवस्थित सगळे कामं होतील. आणि मग उद्या जे आहे पिल्लूचे माझे करायचे, माझे काही खूप जास्त नाही, 2च ड्रेस आहे आणि साडी तर काही गरजच नाही, ऑर्गन्झा आहे तर त्याला काही गरज पडत नाही प्रेस करायची, त्यामुळे ते आता काही व्यवस्थित असतात. तर इथं मी जे आहे पॅन्टला दोन्ही साईडनी छान अशी प्रेस करून घेतली आणि जी साईडची घडी आहे ती घडीवर घडी करून घेतली, कारण मग ती व्यवस्थित जेव्हा घातल्यानंतर छान दिसते, इकडे घडी होत नाही. त्यामुळे तर तुम्ही बघू शकते कपड्यांना प्रेस केली ना तर लगेच कपड्यांचा कलरच लगेच चेंज होतो आणि शाईनही लगेच येते. तर इथं मी व्यवस्थित सर्व पॅन्टची प्रेस करून घेते. तर अशी पद्धतीने मी प्रेस करते. याआधी मी कधी दाखवलं नव्हतं, कारण मी जास्त काही प्रेस करत नाही, यांचे जे ऑफिसचे कपडे आहेत त्यालाच करते, तेही कधीतरी वेळ भेटेल तेव्हा, पिल्लू झोपेल असेल तेव्हाच करावं लागतं, बाकी तर वेळ अजिबात भेटत नाही. तर असं जे आहे करून घेते आणि बाकीच्या कपड्यांचीही करते. तर तेही तुम्हाला एवढं काही शेअर करत नाही, कारण खूप मोठं आणि एक दाखवलं काय आणि खूप जास्त गोष्टी दाखवल्या काय, एकच गोष्ट असते, त्यामुळे फक्त मी एक ड्रेस दाखवलं, बाकीचे काही दाखवत नाही. आणि झाल्यानंतर मग तुम्हाला दाखवेल. तर जवळपास इथं माझी पॅन्टची प्रेस करून झालेली आहे. तुम्हाला तेच बोलले मी, पॅन्टची प्रेस करणं एकदम सोपं असतं, पाठीमागून समोरून केली, घडी घातली, झालं, लगेच होतं. तोपर्यंत पिल्लूही खेळत होतं, त्याला जेवायला वगैरे दिलं चालूमध्येच. तर असं पॅन्टचं फक्त घडी गेल्यानंतर पुन्हा एकदा फिरून घ्यायची म्हणजे व्यवस्थित घड्या पडतात. तर आता माझी पॅन्टची प्रेस करून झालेली आहे आणि बाकीच्या कपड्यांची करते आणि बाकीचे कामं जे आहे जेवण वगैरे पण करायचं आहे तर तेही करू आम्ही दोघंजणं. तर इथं बघू शकते अशी घडी मी मोठीच ठेवते पॅन्टची, कारण खूप जास्त घड्याही पडल्या ना मग त्या घड्याही दिसतात घातल्यानंतर. शक्यतो 2च घड्या मारते आणि शेडची एकच मारत असते. आणि बघा पिल्लूची कशी गडबड असते, काही काम करताना ते लोटायचं काम चालू होतं त्याचं, तर त्याला म्हटलं लोटू नको, अंगावरती पडेल, तर असं मध्ये मध्ये करतच असतो तो. तर फायनली माझी पॅन्टची प्रेस करून झालेली आहे, तुम्ही इथे बघू शकता. आणि आता जे बाकीचे कपडे आहेत ते करते, त्यानंतर मग आम्ही जेवण करणार आहोत. तर तुम्ही याच पद्धतीने प्रेस करते का कपड्यांची तेही कमेंट करून सांगा. आणि मी केलेली ती पण आहे बरोबर आहे की नाही तेही सांगा. आणि तर इथं जेवायला मी बनवलं होतं डाळ भात चपाती, जे की पिल्लूचं फेवरेट आहे ते. तर इथं फायनली माझं एक टॉप प्रेस केलं, तो धुवून काढला होता. यांचे 6 शर्ट प्रेस केले आणि अशा छोट्या घड्या मी घालत नाही, पण ह्यावेळेस घातले, डायरेक्ट मोठी घालते मी, कपाटात पण व्यवस्थित बसते. आणि ह्या 2 पॅन्ट होत्या त्या केल्या आणि ऑफिसचा त्यांचा ड्रेस होता तो केला. तर फायनली सगळे कपडे प्रेस करून झाले. पिल्लूचे माझे बाकी आहे ते उद्या करणार आहेत. असाच छोटासा व्हिडिओ, तर कसं वाटलं कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू, बाय.